नमस्कार, मी पंकज इंगोले. आजच्या सवालमध्ये आपलं स्वागत. राज्यभरातले शेतकरी संपावर जाण्याच्या विचारात आहेत. नगर जिल्ह्यातल्या पुणतामामधल्या शेतकऱ्यांनी ग्रामसभेत तसा ठरावच केला आहे. या निमित्तानं या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना नेमकं असं टोकाचं पाऊल का उचलावं लागतंय? आपण शेतकऱ्यांना गृहीत धरतोय का? शेतकऱ्यांच्या या अवस्थेला जबाबदार नेमकं कोण आहे? या सगळ्या विषयावर आपण आज चर्चा करतोय आणि यावरच आधारित आहे आपला आजचा सवाल. शेतकऱ्यांचा संपाचा इशारा सरकार गांभीर्यानं घेईल का? हा आहे आजचा सवाल. वोट करण्यासाठी टाईप करा MH1 स्पेस ACS स्पेस Y किंवा आहेत आणि पाठवा 56161 वर. नेमके या चर्चेतले मुद्दे नेमके कुठले आहेत त्यावर आपण नजर टाकूया. शेतकऱ्यांच्या अवस्थेला जबाबदार कोण आहे? सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांना गृहीत धरतं का? शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात नेमक्या अडचणी काय आहेत? आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलावं लागलं का? आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये जे मान्यवर आहेत त्यांची मी ओळख करून देतो. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. त्यासोबतच पत्रकार विजय चोरमारे देखील आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते पाशा पटेल देखील आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झाले आहेत. आणि औरंगाबादमधून शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी हे देखील या चर्चेत सहभागी झाले आहेत. सगळ्यांचं मी मनापासून या चर्चेत स्वागत करतो आणि आपण या चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मी जातो औरंगाबादला. शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत. जयाजी, नेमकं हे टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? आम्ही कधी यापूर्वी कधी शेतकरी संपावर जात आहेत असं आपण कधी ऐकलं नव्हतं. मात्र शेतकऱ्यांना संपावर जावं असं वाटतंय. काय नेमकं यामागचं कारण? हे मुळात प्रश्न असा आता सगळ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की तुम्ही नोकरांना आता 7वा वेतन आहे, राज्य सरकारच्या नोकरांना 7वा वेतन आहे तुम्ही देणार आहात. त्यांनी कुठलाही संप केलेला नाहीये. काही संप न करता बऱ्याच लोकांना आपोआप मिळतंय. बँकावाल्याला पैसे मिळत आहेत. आजची बातमी आली की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांना डबल पगार मिळणार आहे. परंतु आम्ही शेती करत असताना जर माझ्या बियाचा खर्च निघणार नसेल, माझं उत्पादन खर्च नंतरचा विषय आला, तो फार लांबचा विषय आला. मग ते जमिनीची किंमत, मी केलेलं कष्ट, माझ्या बायकोने केलेलं कष्ट, मी लावलेलं बियाणं, खताचे पैसे, लाईटचं बिल, पाण्याचं बिल, मळणी, काढणी, खुरपणी, नांगरणी, हा सगळा जर विचार केला तर तो फार पुढे जातो. पण जर बियाचेच पैसे निघणार नसतील, मग ते कापसाचे असतील, ते आत्ता आमचे कोबी, फ्लावर, मिरची, टोमॅटो हे सगळे रस्त्यावर फेकून द्यावं लागले, कांदा फेकून द्यावा लागला सातत्याने गेले 3 वर्ष. मग जर शेती करून जर परवडणार नसेल तर शेती का करावी? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता सर्वांच्या पुढे निर्माण झालेला आहे. आणि आम्हाला तर सरळ असं वाटतं की ती आता आम्हाला जगवायचं राज्य सरकारची जबाबदारी. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना शपथ घेतली होती की इथल्या प्रत्येक नागरिकाच्या जीविताची संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेत आहोत. परंतु आम्ही गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये पाहतोय की पहिलं सरकार गेलं, नवीन सरकार आलं आणि सातत्याने आत्महत्या वाढत आहेत. मागच्या दिवसाला 2 आत्महत्या त्या मराठवाड्यामध्ये, आता 5 आत्महत्या झालेल्या आहेत. तुम्ही परवाची पंढरपूरची बातमी पाहिली असेल की 15 एकर तुरी शेतकऱ्यांनी जाळल्या. नाशिकच्या लोकांनी शेतकऱ्यांनी कांदा जाळला. आमच्या जळगावच्या शेतकऱ्यांनी मिरच्यामध्ये नांगर घातला. हा सगळा जो उद्रेक आहे, शेती परवडत नाही. नुसतं परवडत नाही तर माझं बियाचा सुद्धा पैसा निघत नाही. आणि याला फक्त राज्य सरकार जो आता गृहीत धरतंय, आम्हाला प्रत्येक राजकारण्यांनी काय झालंय, गृहीत धरलेले शेतकऱ्यांना ते कुठं जात आहेत? आपल्या दावणीचे बांधलेले बैल आहेत. या प्रकारची जी आता राजकारण्यांची भूमिका आहे. आणि नोकरशहा कधी शेतकऱ्यांच्या बद्दल काळजी वाटलेली नाहीये. म्हणजे जे नोकरशहा, ज्या भट्टाचार्य बाई शेतकऱ्यांना कर्जमाफी नको म्हणतात, त्याच भट्टाचार्य बाई 40,000 कोटी रुपये उद्योगपतीला बुडीत खात्यामध्ये टाकले. म्हणजे शेतकरी आला की त्याला काही सवलती नकोत, त्याला ऊन वारा. म्हणजे मी तुम्हाला गमतीचा विषय सांगतो की वीज पडली शेतकऱ्यावर पडती, दुष्काळ पडला शेतकऱ्यावर पडतो, गारपिटीचं नुकसान शेतकऱ्याला होतं. असं कधी तुम्ही पाहिलंय का? आमदाराच्या घरावर वीज पडली, मंत्री विजेमध्ये मेला, त्याचा ऍक्सिडेंट मध्ये कुठे एखादा क्लास 1 अधिकारी मेला, असं कधी घडत नाही. जे काही मरण आहे, आता आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात 7वी मध्ये शिकलेली मुलगी आई बरोबर कापूस वेचायला गेली आणि तिला उन्हाचा त्रास झाला आणि कापूस व्यस्त मिळली. ती शेतकऱ्याची पोरगी मिळली. उद्योगपतीची पोरगी मरत नाही, नोकरदाराची पोरगी मरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची विषय मी या ठिकाणी आपल्याला मुद्दाम जाणीव करून सांगू इच्छितो
की एकीकडे देशाचं संरक्षण करण्याचं काम या देशामधील सर्व शेतकऱ्यांची पोरं करत असताना त्या ठिकाणी पाकिस्तानाच्या गोळ्याला बळी पडून हुतात्मा होत आहेत आणि शेतामध्ये यांना फुकट घालून इथं शेतकरी जर हुतात्मा होणार असेल तर शेती का करावी या प्रकारचा गंभीर प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही आज विचार करतोय, आम्ही संपावर जाऊन आम्ही दाखवतो काय होतंय ते. मुंबईला भाजीपाला गेला नाही, मुंबईला दूध गेलं नाही, मुंबईला फळं गेले नाहीत, तर मुंबईकरांची काय परिस्थिती होईल, या बड्या लोकांची काय परिस्थिती होईल हे एकदा शेतकऱ्यांना दाखवून द्यायचंय आणि म्हणून आम्हाला संपावर जायचंय. नक्की. मी पाशा पटेल यांच्याकडे जातो. भाजपचे आमदार आहेत पाशा पटेल आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. पाशा पटेल, तुम्ही तर शेतकऱ्यांमध्ये राहिलेला, शेतकऱ्यांसाठी काम देखील केलेलं आहे. काय मागण्या, या काही अवास्तव मागण्या वाटतात का हो? वर्षानुवर्षाच्या मागण्या आपण त्यांना काय गृहीत धरतोय? आणि अगोदर आपण एका गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ की शेतकरी पहिल्यांदा संप करतोय अशी जी चर्चा झाली आता, हे काही खरं नाही. आपण या सगळ्या संपाचा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. खरं तर 1933 मध्ये अलिबाग तालुक्यामध्ये खेडी नावाच्या परिसरामध्ये त्या शेतकऱ्यांनी सावकाराच्या आणि खताच्या विरोधामध्ये संप केलं होतं. 6 वर्ष त्यांनी निर्देश केली नव्हती. 6 वर्ष. नंबर 1. आणि नंबर 2, 2011-12 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी जिल्ह्यामध्ये 2 लाख एकर मध्ये शेतकऱ्यांनी धानाची पेरणी करायची नाही असा निर्णय केला होता. म्हणजे 2दा संप झालेले आहेत. पहिला संप 6 वर्ष चाललेला आहे आणि दुसरा संप हे वर्षभर तिथल्या शेतकऱ्यांनी चालवलेला आहे. आणि सगळ्यात तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो की कोरडू शेतकरी संप करणं हा वेगळा विषय आहे, परंतु गोदावरी जिल्ह्यामध्ये 1 इंच सुद्धा जमीन कोरड होऊ नये, सगळीच्या सगळी पाण्याची जमीन आहे, त्या भागातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे संप केलेला आहे. त्या संपाच्या पाठीमागे जर आपण गेलं आणि त्या लोकांनी हा आताताईपणाचा निर्णय का केला हा जर विचार जर आपण केला गोदावरी जिल्ह्यातला, तर त्याच्या मागची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे 2011-12 मध्ये देशामध्ये 30 कोटी टन एकूण धान्याचं उत्पादन. नाही, पण पाशा पटेल आपण त्या याच्यावर नको जाऊया सध्या. याच्या आधी जे संप झाले ते कशासाठी झाले, आपण सद्यस्थितीविषयी बोलूया. हा, बिलकुल. नाही, मी काय म्हणतो, हे शेतकऱ्याचे संप होते. संप करण्याच्या मानसिकतेमध्ये त्या भागातले शेतकरी पहिलं का आले होते? अगदी बरोबर. का शेतकरी या मानसिकतेत आले यावरच आपण याविषयीच बोलतोय. हा, मग बरोबर आहे ना. मग मी तेच तुम्हाला सांगलोय की 2000 आपण 1933 सोडून देऊ, तर 2011-12 मध्ये तिथल्या गोदावरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे संप केला त्या संपाची कारण तरी आपण विचार केली पाहिजे का नाही? आपण त्या कारणाचा विचार करत असताना त्यावेळेस देशामध्ये 30 कोटी टन एकूण धान्याचं उत्पादन झालं होतं. त्याच्यापैकी 15 कोटी टन धान्य फक्त भाताचं झालं होतं आणि भाताचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघू येत नाही असं तिथल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या लक्षात असं आलं की आपण अधिक पिकवलो आणि झक मारली म्हणून तर भाव पडले असं त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळेस विषय तयार झाला. म्हणजे 5 तास जर मजूर आला तिथं कामाला तर 600 रुपये मजुरी घेत होतं. एका बाजूला मजुराची मजुरी वाढली, दुसऱ्या बाजूला धानाचे भाव पडले. या सगळ्या गोष्टीचा परिणाम तिथल्या शेतकऱ्यामध्ये शेतकरी 12,000 रुपये खर्च करलेला आणि 9,000 रुपये त्याच्या खिशामध्ये यायला सुरुवात झाली. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली म्हणून त्या लोकांनी हॉलिडे फार्मिंग ची कन्सेप्ट त्यावेळेस अंमलात आणली होती. ठीक आहे. आज जी मी आता मी जे बातम्या वाचतोय नगर जिल्ह्यातल्या, औरंगाबाद जिल्ह्यातल्या, आज सकाळी मी तर शॉकिंग होतं मला की आज सकाळी मला सोलापूर जिल्ह्यामधून भाजीपाला उत्पादकांनी फोन केला आणि ते म्हणजे आम्ही सुद्धा ह्याचा विचार करू लागलो. काल मी लातूरमध्ये होतो, लातूरच्या दैनिकामध्ये सुद्धा काही बातम्या छापल्या. म्हणजे तुम्ही मान्य करताय की शेतकरी हा विचार करतायत, त्यांचं हेच म्हणणं आहे, ढवळ्या गेला पवळ्या आला, परिस्थितीत फरक काहीच नाही पडला. अहो साहेब, मी काय म्हणतो, एवढं उथळपणे या गोष्टीचं आपण विश्लेषण करून चालत नाही. सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे. म्हणजे आता हे शेतकऱ्यांना समजावं लागणार आहे आपल्याला. नाही, सगळ्याला समजावं लागणार आहे. समाजाला समजावं लागणार आहे, शेतकऱ्याला समजावं लागणार आहे, मंत्र्याला समजावं लागणार आहे, अधिकाऱ्याला समजावं लागणार आहे, शेतकऱ्यांमध्ये काम करणारे कार्यकर्त्याला सुद्धा समजावं लागणार आहे. हा विषय एवढा उथळ विषय नाहीच आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय की ही परिस्थिती ते विचार करायची गोष्ट आली
ही वेळ का आली तर 2011-12 मधला आंध्राचं जे हे होतं संप होतं त्याची पार्श्वभूमी 3 आणि 4 मध्ये ज्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याला ज्या पद्धतीचे भाव मिळायला सुरुवात झाले, शेतकरी ज्या पद्धतीनं नागावला गेला म्हणून त्यांनी 2000 ह्याच्यामध्ये निर्णय केला. एक दिवसात रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा भाऊ, एका दिवसामध्ये ह्या गोष्टी होत नसतात. आणि म्हणून मागच्या सगळ्या गोष्टीचा परिपाक, मागच्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी झेललेलं संकट दुःख वर्षाला वर्ष याचं वर्ष तोट्यातच जात आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी निर्णय केला. आणि आज सुद्धा जी वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर, ही शेतकऱ्याची वेळ येण्याचं कारण एक दिवसाचं नाही, हे 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी. असं कसं नाकारते? पाशा पटेल, मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. बिलकुल विजय चोरमारे, तुम्हाला हे पटतंय का या सगळ्या ज्या गोष्टी सांगतायत आणि आता ज्या मागण्यांसाठी शेतकरी संपावर जाण्याचा विचार करतायत? खरं तर मागण्या खूप जुन्या आहेत. ते आता पिकलं तरी शेतकरी अडचणीत, नाही पिकलं तरी शेतकरी अडचणीत, ह्या मानसिकतेपर्यंत शेतकरी का नेमकं? तुम्हाला काय वाटतंय? आणि या ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत त्यात मान्य करण्यात काय अडचणी तुम्हाला दिसतात? मला आश्चर्याचं वाटतं की पाशा पटेल यांच्यासारखे शेतकरी नेते, म्हणजे इथं ते शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतायत की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून बोलतायत, नेमकं काय भूमिका? एवढं गोलमाल चाललं की त्यांना काही भूमिकाच घ्यायची नाही असं दिसतंय. म्हणजे पाशा पटेल यांच्यासारखा शेतकरी चळवळीत आयुष्य काढला मनुष्य जर इतक्या कठीण एवढी शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत कठीण परिस्थिती असताना एवढी गोलमाल भूमिका घेत असेल तर ते खूप म्हणजे चिंताजनक आहे असं मला वाटतं. खरं तर त्यांनी याचं नीट म्हणजे ते काय म्हणतात समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. असं नाही ना, हा मूळ प्रश्न समजून घ्यायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे. ते आता सत्ताधारी या भूमिकेतनं या प्रश्नाकडे बघतायत, त्यामुळे मला वाटतं त्यांचं आकलन आणि मुळात शेतकरी वारंवार नाडला जात असताना त्यांना तुम्ही इथं समजून बसणार आहे का? 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात आपण चर्चा करतोय, आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली याची चर्चा करतोय, शेतकरी कर्जमाफीची चर्चा करतोय आणि मुख्यमंत्री सभागृहात सांगतात की कर्जमाफी दिल्यानंतर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी देणार का विरोधकांना? इतकं बेजबाबदार राज्यकर्ते आतापर्यंत कधी घडलेले नाहीत. असं त्यांना विचारायचं आहे, तुम्ही शेतकऱ्याला त्याच्या मालाला पिकवेल तेवढं त्याच्या उत्पादन खर्च म्हणून सरकार म्हणून देणार का? अशी हमी देणार असाल तर एकही शेतकरी आत्महत्या करणार असं सांगता येईल. ती हमी देणार आहे का सरकार? ती नाही. एकूण सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणतीच जबाबदारी नीट पार पाडायची आणि ही वस्तुस्थिती आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. प्राधान्यक्रमावरचे घटक व्यापारी, टोलवाले, 4 व्हीलरवाले हे यांचे प्राधान्यक्रमाचे घटक आहेत. शेतकरी हा यांच्या प्राधान्य यादीतला अत्यंत राजू वाघमारे, तुमचं सरकार असताना तुमचा तरी प्राधान्यक्रम होता का हो यांना? नक्कीच आमचा प्राधान्य. मग पाशा पटेल म्हणतायत ती स्थिती आता का? मी सांगतो पाशा पटेल आदरणीय शेतकरी नेते आहेत, मी त्यांचा रिस्पेक्ट करतो, पण आता ज्या पद्धतीने पाशा पटेल बोलतायत त्यांची भूमिका पण मी समजून घेतो, कारण ते एका पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत. कसं आहे बघा, ज्या गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये दुष्काळ पडलेला, अतिवृष्टी झाली, या सगळ्या गोष्टीमध्ये आसमानी संकट होतं. आसमानी संकटाला मानसिक स्थैर्य शेतकऱ्याला माहिती आहे की बाबा चला हे झालंय. प्रश्न असा आहे की हे झाल्यानंतर जे BJPचं सरकार आल्यावर सुलतानी संकट जे या महाराष्ट्राला उभं झालं त्याला सुलतानी संकट मी म्हणतो. याचा अर्थ असा की जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीतली धोरणं जर कळली तर अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या नसत्या. हे वाढायचं कारण बघा, म्हणजे चांगला पाऊस झालेला आहे, बाजारपेठेमध्ये पिकं चांगली आलेली आहेत, संपूर्ण माल चांगला आलेला आहे आणि असं झालं असताना ज्यावेळी शेतकरी आत्महत्या करतो याचा अर्थ ही जी गोम आहे ती गोम अशी आहे की सत्तेवर बसलेल्या BJP शिवसेना सरकारला शेतकऱ्यांबद्दल थोडाही प्रेम नाही आहे. त्यांची धोरणं बघा तुम्ही, म्हणजे 13,000 क्विंटल कुठे तुरीचा भाव होता तो 3,700 रुपये झाला. 8,000 क्विंटल सोयाबीनचा भाव होता तो 2,700 रुपये झाला. तुरीचं उत्पन्न वाढलं तर हे सरकार काय करतंय, तिपटीने तूर आयात करतंय. म्हणजे मग तूर तुम्ही ज्यावेळी तिपटीने आयात करता, बाहेरच्या तुरीला 10,000 रुपये तुम्ही देणार आणि जे शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर आहे तिला 3,700 रुपये देणार. तेलबियाचे भाव या सरकारने सांगितलं 41% तेलबियाचं उत्पादन वाढणार आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे तर खाद्यतेलाची आयात थोडी कमी करायला पाहिजे. या सरकारने काय केलं, खाद्यतेलाची आयात दुपटीने वाढवली, तेलबियांचे भाव कोसळले.
गव्हाचं उत्पादन जास्त होणार हे सरकारने जाहीर केलं. मग गव्हाचं उत्पादन वाढणार आहे तुम्हाला कळलं तर तुम्ही आयात कमी करायला पाहिजे. यांनी आयात दुपटीने वाढवली. गव्हाला तुम्ही फक्त 6.6% हमीभाव वाढवून दिला, पण आयात केलेल्या गव्हाचा 25% आयात शुल्क यांनी कमी केलं. म्हणजे हस्तक्षेप सरकार करतंय, पण व्यापारी आणि भांडवलदारांसाठी हस्तक्षेप करतंय, शेतकऱ्यांसाठी करत नाहीये. शेतकरी जे म्हणतायत की आम्ही संपावर जातोय, याचं कारण असं की मगाशी ते शेतकरी नेते म्हणाले की मिरच्या जाळल्या, कांदा जाळला, टोमॅटो फेकला. या उत्पादनाला, कुठच्याही तुमच्या उत्पादनाला जर भावच मिळणार नसेल तर त्यांनी शेती कोणासाठी करायची? मग स्वतःपुरते पिकवायचं आणि स्वतः खायचं. कारण या सरकारला संवेदना नावाची गोष्ट राहिलेली नाही. का तर याचं प्रमुख कारण म्हणजे पंकजजी यांचे जे मतदार आहेत ते मध्यमवर्गीय मतदार आहेत, शहरात राहणारे मतदार आहेत आणि जसे चोरमारे साहेब म्हणाले 4 व्हीलर शेटजी आणि भटजींचा पक्ष आहे. त्याच्यामुळे शेतकरी तिकडे मरतोय काय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत काय? रोज आता जवळजवळ 10 ते 12 पर्यंत आला आकडा, जो 8 पर्यंत होता. यांची 2 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी. मराठवाड्यामध्ये आत्महत्या वाढल्या. यांच्याकडून अजिबात काहीही केलं जात नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या वेशात पगडी घालून फोटो काढून ट्विट करतात की आम्ही एवढी शेततळी बांधली, आम्ही शेतकऱ्यांचं काम शेतीसाठी दमदार. अहो, वेश शेतकऱ्याच्या घातल्याने तुम्ही शेतकरी बनणार नाही. शेतकऱ्याचं दुःख कळण्यासाठी त्या मातीत जायला पाहिजे आणि ते मातीत जाणारं यांच्याकडे कोणी नाही. पाशा पटेल सारखे आहेत, पण पाशा पटेल साहेबांचं सरकारने ऐकलं तर पाहिजे. पाशा पटेल काय, पाशा पटेल अडचण काय? तुमचं सरकार ऐकत नाही की तुम्ही जर शेतकऱ्यांना किंवा सगळ्यांना इतरांना माध्यमांना विश्लेषण करायला समजून घ्यायला सांगतात, कुठेतरी सरकारलाच आत्मचिंतन करण्याची वेळ आहे का की तुमचा प्राधान्यक्रम चुकतोय, शेतकऱ्यांसाठी नाही आहे तो? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. माननीय चोरमारे साहेबांना माझी विनंती आहे की मी काय बोललोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. मी तर पक्षाकडून बोलतोय का शेतकऱ्याकडून बोलतोय, मी आयुष्य शेतकऱ्यामध्ये घालवले असं माझी भूमिका समजली नाही चोरमारे साहेबांना. तर मी तुम्ही सांगा समजून. आम्ही तेच सांगलो. मी शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचा कार्यकर्ता आहे आणि मी आयुष्यभर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बोलणार आहे. मी काय बोललो ह्याच्या आधी असं बोललो की 2दा शेतकऱ्यांनी संप केलेले ते कुठल्या परिस्थितीमध्ये झाले एवढं मी तुम्हाला सांगितलं. हे लक्षात ठेवा. मी काही पक्षाची बाजू किंवा मी कुणाचा विरोध, कुणाचं समर्थन या भानगडीत पडलोच नाही. हे फक्त पार्श्वभूमी सांगितले. झाले का तर 2दा तिथले शेतकऱ्यांनी केले हे सांगितले मी. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे याच्यावर एका ओळीत जर उत्तर द्यायचं असेल तर हे मान्य, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या गोष्टीचं पूर्णपणे खात्री आलेली आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न कमी असल्यामुळं हे सगळे प्रश्न तयार झालेले आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितले की 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय या देशातला शेतकरी वाचू शकत नाही. एवढं जर समजा राजू वाघमारे साहेब तुमच्या सरकारने एवढं जरी म्हणलं असते किंवा त्या दिशेनं जर तुम्ही गेलो असतो तर हा प्रश्न मिटल्याशिवाय राहिला नसता. मी वारंवार काय सांगतोय की 2011-12 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये ही परिस्थिती काय उद्भवली त्याचं कधीतरी मी कारण सांगितलं. मला इथं राजकारण करायचं नाही. या पक्षाने केलं, त्या पक्षाने केलं, या सरकारने केलं, त्या सरकारने केलं, याच्यावरही मला बोलायचं नाही. मला फक्त एका गोष्टीवर सांगायचंय की शेतकरी या निर्णयाप्रत का येतो, त्याची मानसिकता का तयार होती, या विषयावर मला बोलायचं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा आता. हा मुद्दा मी सरळ सांगितलं तुम्हाला. एका ओळीत सांगतो तुम्हाला की शेतकऱ्याचं उत्पन्न कमी आहे, ते सूर्यप्रकाश सत्य आहे. म्हणून ते उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय शेतकरी वाचणार नाही असं या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलंय. अजून याच्या पलीकडे काय पाहिजे तुम्हाला? मला उत्तर देऊ. एक मिनिट राजू बागर, तुमच्याकडे मी येतो आधी. जयाजी सूर्यवंशी, पाशा पटेल इतकं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे म्हणून हा सगळा भाग समजावून सांगताय, हा तुम्हाला हे विश्लेषण पटण्यासारखं तुम्हाला तरी आहे का? तुम्ही शेतकरी नेते आहात. नाही, मला तरी अजिबात विश्लेषण भाषाबाईचं पटलेलं नाही. कारण प्रश्न असा आहे की एकीकडे उत्पन्न वाढलं, आता आमचं उत्पादन वाढलं
आम्ही तुरीमध्ये 4 क्विंटल ज्या ठिकाणी तूर निघत होती त्या ठिकाणी आम्ही 10 क्विंटलवर गेलो. ते म्हणतात की त्याच्यामुळे तुरीचे भाव पडले. या राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री यांनी सांगितलं की उत्पादन वाढल्यामुळं उत्पन्न भावामध्ये घट पडली. मग एकीकडे तुम्ही सांगायचे की उत्पादनाचा उच्चांक झाला, शेतीमध्ये उत्पादन जास्त झाल्यामुळे भाव कमी झाले, मग आमचं उत्पन्न कसं काय वाढणार? जोपर्यंत तुम्ही आमच्या शेतीमालाला हमी भाव देणार नाही. आता वाघमारे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही परदेशामधून या ठिकाणी तुरीची डाळ आयात करायची काय गरज होती? आता 3,40,000 टन गहू तुम्ही आयात करणार आहे. या देशामध्ये 3 वर्ष पुरेल एवढा गहू तयार होणार असताना तुम्ही बाहेरून गहू आयात करणार, तुरीची डाळ आयात करणार, तेलबिया आयात करणार. पुढच्या वर्षी प्रचंड साखरेचं उत्पादन होणार असताना तुम्ही साखर आयात करणार. हे आयात निर्यात धरण कोणासाठी करणार आहात? या देशातील शेतकरी मेला पाहिजे या प्रकारची भूमिका आता केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची. त्याचं कारण या उद्योगपतींना कमी भावामध्ये रोजंदार मिळाले पाहिजेत, उद्योगपतीचा उद्योग चालला पाहिजे, या शेतकऱ्यांची शेती सुटली पाहिजे. आणि उद्या शेतकऱ्यांनी असं म्हटलं पाहिजे की सरकार आम्ही आमची शेती आता तुम्हाला द्यायला तयार आहोत, जो तुम्ही भाव देताल त्या भावामध्ये आम्ही तुम्हाला शेती देतो, तुम्ही कुठल्याही उद्योगपतीच्या गाड्यामध्ये शेती घाला. आणि आम्ही आता योगी बाबा जे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांच्या का भगवा घालून आम्ही आता हिंडायला मोकळे होऊ. या प्रकारचं राज्याचं आणि केंद्राचं धोरण आहे. मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगू शकतो की मागच्या दुष्काळामध्ये शरद पवार कृषी मंत्री असताना मराठवाड्यामध्ये मोसंबीच्या बागा जळून गेल्या. आम्ही केंद्राला विनंती केली. पवारसाहेब 6व्या दिवशी मराठवाड्यामध्ये आले, परंतु केंद्राचा या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये 3,000 पेक्षा जास्त आत्महत्या होऊन सुद्धा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री किंवा त्या लेवलचा एकही मंत्री या राज्यामध्ये आला नाही. आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे डोळे पुसले नाहीत. मग आम्हाला कसा धीर मिळणार आहे की आम्ही या ठिकाणी शेतीमध्ये शेती करावी? आमच्या मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, आमच्या मुलींचे लग्न थांबलेले आहेत, आमच्या मुलांना कुणी मुली द्यायला तयार नाहीत, आमचं सामाजिक व्यवस्था संपूर्ण बिघडलेली आहे. आज दवाखान्यामध्ये गेलं तर आमची किंमत राहिलेली नाहीये. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही शेती का करावी? आणि पाशाबाई जे सांगतात ते एका अर्थाने जरी त्यांचं खरं असलं की आंध्र प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन झालं म्हणून त्यांनी शेती सोडली, मग आता यावर्षी असं पाशाबाईला म्हणायचंय का की यावर्षी तुरीचं उत्पादन जास्त मिळालं म्हणून भाव कमी झाले? पाशाबाई की जर ते या केंद्राने बाहेरची तूर आयात केली नसती तर निश्चितपणे तुरीला भाव मिळाला असता. पण तुरीला भाव मिळू द्यायचा नाही, कारण 2019च्या लोकसभेचे इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून फुकट घराण्याला मतदाराला मिळून द्यायचंय. ही सगळी गोष्ट चालली. सगळं लक्ष शहरातील मतदारांकडे आहे. शेतकरी मेला तरी चालेल, पण शहरातील मतदारांना फुकट मिळालं पाहिजे, त्यांना 7वा वेतन मिळाला पाहिजे, त्यांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे, त्यांना सर्व सुखी सोयी मिळाल्या पाहिजेत. या प्रकारचं भाजप सरकारचं धोरण आहे. नक्की मी पाशा पटेल यांनाही यावर बोलायचं आहे, राजू वाघमारे यांना देखील या संदर्भात बोलायचं आहे. मात्र एक छोटासा ब्रेक आपण या ठिकाणी घेणार आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा बघा आजचा सवाल, शेतकऱ्यांचा संपाचा इशारा सरकार गांभीर्यानं घेईल का? आहे आजचा सवाल. पोल बघा, नाही म्हणतायत 79% लोक गांभीर्यानं घेईल सरकार असं वाटत नाही, तर होय म्हणतायत केवळ 21% लोक. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परतूया. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा संपाचा इशारा सरकार गांभीर्यानं घेईल का या विषयावर आपण चर्चा करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी पाशा पटेल यांनी जो मुद्दा मांडला त्यानंतर जयाजी सूर्यवंशी बोलले होते. राजू वाघमारे यांना त्यांची भूमिका मांडायची. राजू वाघमारे. पाशा पटेलजी, आदरणीय पाशा पटेल म्हणाले की पंतप्रधानांनी घोषणा केली की शेतकऱ्यांचं उत्पादन डबल झालं पाहिजे. अहो, शेतकऱ्यांनी उत्पादन डबल करायची पंतप्रधानांच्या घोषणेच्या आधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं उत्पादन डबल केलं. पण उत्पादन डबल केल्यामुळे त्यांना भाव दिले का तुम्ही? तर तुमच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांना भाव मिळालेले नाही आहे, त्यांचा खर्च निघालेला नाही आहे, त्यांचा एकरी 10 ते 12 हजार जो खर्च येतो तो निघालेला नाही आहे. त्याच्यामुळे हे पंतप्रधान फक्त बोलतात हे आता लोकांच्या लक्षात आलंय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यवतमाळमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी इकडे आले. यवतमाळच्या सभेमध्ये मोदीजी म्हणाले की शेतकऱ्याच्या जो खर्च होतो त्याच्या खर्चापेक्षा 50% जास्त फायदा शेतकऱ्याला मिळवून देण्याचं काम मी करणार आहे. ही घोषणा माननीय पंतप्रधान मोदींनी यवतमाळला केली. 376/11 6 फेब्रुवारी 2015ला
सर्वोच्च न्यायालयामध्ये याच माननीय पंतप्रधान मोदीजींच्या BJP सरकारने पंकजी ॲफिडेव्हिट फाईल केलं आहे आणि त्याच्यात ते स्पष्ट सांगतात की 50% खर्चाच्या 50 जो खर्च होतो त्याच्यापेक्षा 50% नफा जो आम्ही देणार असं जे बोललो होतो ते आम्हाला शक्य नाही असं याच मोदीजींच्या सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात 6 फेब्रुवारी 2015ला सांगितलं. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांना फक्त घोषणा करून मोठमोठी स्वप्न दाखवायची, शेतकरी त्याच्यावर काम करणार आणि त्याच्यानंतर वस्तुस्थिती बघा की तुम्हीच कोर्टात जाऊन स्वतः सांगताय की आम्हाला हे शक्य नाही. अहो पाशाजी, डबल उत्पादन शेतकऱ्यांनी आजही केलंय. आजही गहू पिकवलाय, आजही सोयाबीन पिकवलंय, आजही तूर पिकवली. हमीभावाचं पण तुमचा जो हमी भाव आहे तो हमी भाव तुम्ही व्यापाऱ्यांसाठी या शेतकऱ्याला रस्त्यावर आणताय. आणि ह्याचं कारण काय माहिती आहे का पंकजजी? खरं कारण शेतकऱ्याला पूर्णपणे रस्त्यावर आणायचं, त्याला नागडं करायचं, त्याला अजिबात भाव द्यायचा नाही. जेवढे आत्महत्या करतील तेवढे करतील, जेवढे वाचतील त्यांना कॉर्पोरेट शेतीमध्ये घेऊन यायचं. कारण या सरकारने आता धोरण आखलंय की कॉर्पोरेट शेती करा. सामूहिक शेतीला, कॉर्पोरेट शेतीला सामूहिक शेतीचं लेबल लावतं हे सरकार. उद्याच्या दिवसात बघा की कॉर्पोरेटमधले लोक येणार आणि ते म्हणणार आम्ही 200 एकर शेती घेतो आणि आम्ही ती करतो, तुम्हाला तुमचे पैसे देतो. ह्या पद्धतीने करण्यासाठी ही पद्धत कधी येईल? ज्यावेळी शेतकरी त्रासून बोलेल की आम्हाला शेतीच करायची नाही. मग बोलतील ठीक आहे बाबा, तुझी शेती आम्ही करतो, तुझं 1 एकर मला दे, 1 एकराचे तुला पैसे देतो, शेती आम्ही करतो आणि आम्ही 4 पैसे कमवतो. हे या सरकारचं नाही, तुमचा धोरण. मुद्दा आला लक्षात. मला विजय चोरमारे तुम्हाला विचारायचं, हे जे आता राजू वाघमारे सांगतायत किंवा आता पाशा पाटील यांनी जो मुद्दा मांडला, ही मानसिकता काही आता लगेच शेतकऱ्यांची तयार झाली नाही. ही गेले कित्येक वर्ष ची तयार झालेली ही मानसिकता आहे. आघाडीचं सरकारचं हे असेल, सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल, आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना गृहीत धरलंय का? कशामुळं शेतकरी खरं तर या निर्णयापर्यंत पोहोचले? दुसरं म्हणजे आपण केवळ तात्पुरती मलमपट्टीच करत आलो, कायमस्वरूपी उपाययोजना आपण कधी करूच शकलो नाही. हे याचं नेमकं कारण असेल का? गृहीत धरलंय का? यामागचं खरं कारण हेच आहे का? सुरुवातीपासून आपली चर्चा राजकीय वळणावर चालली, पण खरं तर या प्रश्नाचा विचार आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन करायला अगदी पाहिजे. बरोबर. कोणताही घटक एखाद्या टोकाच्या निर्णयापर्यंत येतो तेव्हा तो एकदम त्या निर्णयापर्यंत आलेला नसतो. राजू वाघमारे किती जरी काँग्रेस सरकारच्या काळातल्या गोष्टी सांगत असले तरी शेतकऱ्यांच्या संदर्भात आतापर्यंतच्या एकूण सगळ्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याला पाठीमागं ठेवलं होतं. शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रायोरिटी कधीच नव्हती. त्यामुळे नाहीतर मग तसं असतं काँग्रेसनं फारच शेतकऱ्यांच्यासाठी सगळं केलं असं म्हटलं तर मग आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप चांगली असायला हवी, तशी परिस्थिती नाही. पण तिथं किमान काही संवेदनशीलता होती. त्या सरकारकडे काँग्रेसकडे किमान संवेदनशीलता आता पाशा पटेल टाळ्या वाजवायला लागले होते खरं एवढी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सरकारकडे तेवढी संवेदनशीलता नाही. त्यांनी सत्तेत आल्यानंतर केंद्रातल्या सरकारनं प्राधान्यानं भूसंपादन विधेयक आणलं होतं. यावरनं त्यांची प्रायोरिटी काय होती हे स्पष्ट झालेलं आहे. आणि हे शेतकरी या टोकल्यात. मी तुम्हाला एक कविता सांगतो. नाशिक जिल्ह्यातला चिंचखेडचा कवी संदीप जगताप म्हणून 2009 साली त्याचा कविता संग्रह आला. म्हणजे साधारण 10 वर्षापूर्वी त्यानं ही लिहिलेली कविता आहे. त्या छोटी कविता आहे, म्हणजे याच विषयात त्यानं लिहिलं आहे. ठराव नावाची कविता आहे. फक्त एकदाच एकत्र या कुणब्यांच्या पोरांनो आणि ठराव करा 1 वर्षापुरता. फक्त एकदाच एकत्र या कुणब्यांच्या पोरांनो आणि ठराव करा 1 वर्षापुरता की स्वतःच्या पोटापुरतंच पिकवायचं, बाजारात विकायचं नाही काय. मग बघू इथल्या किड्या मकोड्यांची सरणं कशी जळत नाहीत अन तुम्ही पिकवलेल्या मालाची किंमत तुमच्या घामा एवढी ठरत नाही. 10 वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या एक शेतकरी कुटुंबातला कवी ठरलेलं नाही लिहितो. आज शेतकरी न पिकवण्याच्या या उद्देशापर्यंत आलेला आहेत. खरं तर हे सगळं पुन्हा आता म्हणजे आपण सगळ्या पाठीमागच्या सगळ्या गोष्टींचे मापा काढत बसलो तरी पुन्हा आजच्या राज्यकर्त्यांच्यापर्यंत येतच. बरोबर. हे राज्यकर्ते म्हणजे आज गरज आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची. त्या संदर्भात काही केलं जाणार नाही. आम्ही 4 वर्षानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे, 2 वर्षात शेतकरी परिस्थिती सुधारणार आहे. पंतप्रधान म्हणतात 5 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहे. हे सगळं पण आज मरतोय त्याच्यासाठी काय आहे या संदर्भात यांच्याकडे कोणतंही उत्तर
ऑर्डर नाही आणि ती योग्य वेळ यायला पाहिजे असं म्हणतात. म्हणजे ही योग्य वेळ कोणती हे एकदा खरं तर राज्यकर्त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. ही योग्य वेळ. ती पाशा योग्य पटेल, वेळ एकदा निवडणुका- पाशा पटेल, तुमची अडचण आम्ही समजू शकतो, पण याविषयी बोला, हे स्पष्ट करा. जे आता विजय चोरमारे सांगत होते, जे राजू वाघमारेंनी मुद्दे मांडले त्याविषयी बोला. ठीक आहे. राजू वाघमारे साहेब, पंतप्रधानांनी उत्पादन दुप्पट करतो म्हणलं नाही, उत्पन्न दुप्पट करतो म्हणलंय. त्या दोन गोष्टीचं संदर्भ कृपा करून लक्षात घ्या. बरं, बरोबर आहे का? मला बी चर्चा काही पण करता येते, परंतु मी किमान मी जर कधी वेळ शिकलेला असलो तर मला शेती कळती पूर्णपणे. शिक्षण केलं असं तर शेतीचं हो, आणि म्हणूनच तुमच्याकडनं अपेक्षा देखील आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगलेलो आहे की पंतप्रधानांनी उत्पादन दुप्पट म्हणलं नाही, पंतप्रधानांनी उत्पन्न दुप्पट म्हणलेलं आहे. नंबर 1. बरं, चोरमारे साहेब, तुम्ही जी कविता वाचून दाखवली ती कविता 10 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. म्हणजे तिची मानसिकता कधी तयार झालेली आहे या गोष्टीचं लक्षात घ्या. नंबर 1. राजकारण आणि सोडलं. नाही सॉरी, मी तुम्हाला एक म्हणताय का, तुम्हाला जर माझं राजकारण वाटत असेल तर मी अजिबात चर्चेमध्ये भाग घेणार नाही. मला ह्याच्यापेक्षा एक नाही, तुम्ही बोला पाशा पटेल, बोला. राजू वाघमारे साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला ज्या दिवशी शेतकऱ्याच्या विरोधात बोलायची वेळ येईल त्या दिवशी मी आत्महत्या करेन, पण मी शेतकऱ्याच्या विरोधात बोलणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही माझी आजचा विषय जो आहे त्या तसं करू नका पाशा भाई, असं नका करू. नाही, माझं ऐकून घ्या ना, मी काय म्हणणार होते. बोला, तुमचं ऐकतोय आम्ही सगळे. माझ्या निष्ठेविषयी तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगलोय जो विषय त्या विषयाच्या संदर्भामध्ये मी बोललोय. चोरमारे साहेब, तुम्ही जी कविता वाचून दाखवली ती कविता 10 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याची मानसिकता कधी तयार झालेली आहे त्या गोष्टीचा विचार करा. आणि जयाजीराव सूर्यवंशी, लक्षात घ्या, हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून शेतकऱ्यावर हे संकट आलेलं नाही, तर शेतकऱ्याला उत्पादन खर्च भरून निघत नाही म्हणून ही वेळ आलेली आहे. मी शेतकरी कार्यकर्ते आहे. शब्द आपण कुठले वापरायचे या गोष्टीचा आपण सगळ्यांनी एक मिनिट ऐकून घ्या. मला बोलू द्या. तुम्ही बोलत असताना मी विरोध केला नाही. बोला. मला बोलू द्यायचा. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्याला सांगतोय मी हा विषय खऱ्या अर्थाने एवढं मोठं नाही. आणि जर समजा उठवपणा करायचं म्हणलं तर 15 वर्षामध्ये आघाडी सरकारने जेवढे पैसे दिले नाही तेवढे पैसे एकाच वर्षी 4,000 कोटी रुपये गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी वाटलेले. लक्षात घ्या. म्हणजे अनुदानाच्या माध्यमातून एवढे पैसे तर 15 वर्षात दिले नव्हतं की त्यांना काय सांगू. त्याच्यामुळे हा आखाडा करू नका. आधी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, तुम्हाला केलेला बिझनेस लोकांना माझी विनंती आहे की आपण तू मी म्हणून म्हणायचं नाही की शेतकरी वाचण्यासाठी ज्या गोष्टी करायची गरज आहे त्याच्यावर चर्चा करावं लागणार आहे. आणि आज शेतकरी संपाचा हत्यार का उपटू लागलेला आहे, तिची मानसिकता काय झालेली आहे त्याच्यावर. पाशा पटेल, तुम्ही जे म्हणताय ही कविता 10 वर्षाची पूर्वीची होती तेव्हा मानसिकता तयार झाली. म्हणून तर तुमचं सरकार आलं, तुम्ही अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं, म्हणून तर शेतकऱ्यांना यावेळी विश्वास तुमच्याविषयी निर्माण झाला होता ना. हा विश्वास जो तुम्ही शेतकऱ्यांना दाखवला तो पूर्ण करण्यात तुम्ही कमी पडला हे मान्य करता का? नाही, मी काय म्हणलो तुम्हाला की रोग काय एवढं तरी कळलं, त्या रोगावर इलाज करण्यासाठी 5 वर्ष लागतील असं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. बारक्या ज्या दुसरी गोष्टी करायची गरज आहे ते करणं चालू आहे. जलयुक्त शिवाय मला सांगा की राजू वाघमारे साहेब, तुमच्याही काळामध्ये गावातलं पाणी गावात अडवून शेतकऱ्याला पाणी देता येऊ शकला तर तुम्ही केलं नाही. आणि वर्षाला 5,000 गावं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करू लागलो. शेतीला पाणी पाहिजे, ते पाण्याची सोय करू लागलो. आणि एक एक गोष्ट पायाभूत सुविधा जेवढ्या उपलब्ध कराव्या लागतील तेवढ्या करण्याची त्या दिशेनं चालू आहे. आणि कॉर्पोरेट फार्मिंगच्या संदर्भामध्ये आपण जे बोललाय ते भारतीय जनता पक्षाचं धोरण नाही, ते आपल्या पक्षाचं धोरण आहे. ते तुमच्या पक्षाने ते ड्राफ्ट आणलेलं आहे. तुम्ही असं नका बोलू. आम्हाला कळतंय ना कोण करते काय करते. आम्ही नाही केलं, तुम्ही केलं. करायचं बी तुम्ही आणि वाजवायचं बी. पाशा पटेल, मुद्दा काय आहे पाशा पटेल की आता तुमच्या या सरकारला जवळपास 2.5 वर्ष तरी झाले असं समजूया आपण, बरोबर. 10 वर्षापूर्वी जी मानसिकता होती त्या मानसिकतेला आता प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आता शेतकरी पुढे जातो. याचा अर्थ हे सरकार आल्यानंतर देखील त्यांचं समाधान झालेलं नाहीये. जर समाधान झालं असतं 2.5 वर्षात तसे निर्णय घेतले असते, आत्ता तातडीनं तसे निर्णय घेतले असते तर कदाचित हा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला नसता ना. हा का नाही तुम्ही विचार करत? नाही, मान्य आहे मला. मी काय सांगतो तुम्हाला, मी ते सगळं एकाच दिवशी सगळं ते आबाद होईल असं माझंही म्हणणं नाही आणि होत नाही हे मला मान्य आहे का मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिशा स्पष्ट झाली का नाही.
की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं गरजेचं आहे. एवढं तरी म्हणलं ना, एवढं राजू वाघमारे जर तुमच्या सरकारने एवढं जरी म्हणलं असतं तरी सुद्धा लोक गेले नसते. लोकांनी जी आत्महत्या केली तर तुम्ही हा विषय सांगितला नाही ना कधी. तुम्ही हा विषय मला जयाजी सूर्यवंशीकडे जा. जयाजी सूर्यवंशी, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय, तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आपण आहे की राजकारणाच्या 5 पलीकडे वर्षानंतर बोलूया. आम्ही उत्पादन दुप्पट करू या प्रकारची पंतप्रधानांची घोषणा आहे. पण सगळ्यात महत्वाचा आता सगळ्यात जो प्रश्न आहे की मी आज रोज मरतो इथं, मला या मृत्यूच्या तावडीमधून तुम्ही कसं सोडवायचंय, माझी कर्जमुक्ती कशी करायची, हा सगळ्यात आता तातडीचा प्रश्न आहे. तुम्ही 5 वर्षानंतर मला मदत देऊन काय उपयोग होणार आहे? माझं कुटुंब, मी मेल्यानंतर मला मदत मिळाली म्हणजे हा तर विम्यासारखा प्रकार झाला. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या घरच्यांना विमा मिळणार आहे. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असं काही घडत नाही. तुम्ही 5 वर्षानंतरचा विचार करता म्हणजे तुम्ही 5 वर्षानंतर परत येणार याची काही गॅरंटी आहे का? मी आज मरत आहे, माझ्या शेतकऱ्याचं, माझ्या मुलाचं जीवन जगणं अशक्य झालेलं आहे. याच्याबद्दल आज तातडीने काय उपाययोजना करणार आहात, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. शेतकरी संपावर जाणार आहे, याच्याबद्दल आम्ही किती गंभीर आहोत? जर शेतकऱ्यांनी उत्पादन केलं नाही, उद्या भाजीपाला मुंबईच्या मार्केटमध्ये गेलं नाही तर काय आणीबाणी होऊ शकते? जर 3 दिवस ट्रकचा संप जर झाला तर मुंबईमध्ये दूध नाही गेलं तर सगळं प्रशासन गडबडतं. तर सगळी तयारी करतात की उद्या मुंबईला दूध कमी पडेल, मुंबईला भाजीपाला कमी पडेल, आणीबाणी जाहीर केल्या जाते, पोलिसांची व्यवस्था दिल्या जाते. पण आमच्या जर ज्यावेळेस या मागच्या सरकारमध्ये आता विषय सांगितला की संवेदनशीलता होती, पत्रकार साहेब म्हटले, पण याच्यामध्ये ती पत्रकार ती नाहीये. म्हणजे मागच्या काळामध्ये आमचे काही कांदे व्हायला गेले नाहीत, आम्ही मिरचीवर काही नांगर फिरवलं नाही, आमचे टोमॅटो विकण्याची काही वेळ आली नाही. मी स्वतः दानवे साहेबांना कांदे आणि टोमॅटो दिले आणि दानवे साहेबांनी आरामशीर हातामध्ये घेतले आणि बरं झालं म्हणले मला आता कांदा भजे खाता येतील. म्हणजे याच्यापेक्षा वाईट दुर्दैव काय असू शकतं? म्हणजे मी कांद्याच्या भावाचा निषेध व्यक्त करायला गेलो ते पहिले आता मी कांद्याची चटणी आणि टमाट्याची चटणी करून खाईल. म्हणजे एवढा तुमच्यामध्ये मगरूरपणा आलाय, तुमच्यामध्ये एवढा शेतकऱ्यांच्या बद्दल तिरस्कार आलेला आहे. पाशा पटेल, त्याच्यामुळे याचा मी तरी गंमत निषेध करणार की नाही तुम्ही? की आमच्याकडची एक पाणी योजना थांबलेली आहे. पाशा पटेल, त्या ठिकाणी दानवे साहेब म्हटले की जयाजी पहिल्या सूर्यवंशी, मार्गाने अर्धी दाढी केली, आम्ही जयाजी अर्धी दाढी सूर्यवंशी, करणार नाही. थांबा. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, शहरामध्ये काय कामं चालले ते आम्ही पाहतोय. जयाजी सूर्यवंशी, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, पाशा पटेल, हे तरी तुम्हाला संयुक्तिक वाटतं का हो? इतकं संवेदनहीन कसं होऊ शकतो आपण? एक गोष्ट लक्षात घ्या की जयाजी शिंदे आणि रावसाहेब दानवे साहेब खासगीमध्ये दोघं काय बोलले हा विषय चर्चेचा होऊ शकत नाही. विषय असा आहे की सरकारच्या धोरणाच्या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे. जयाजीराव, मी काय सांगितलं तुम्हाला की किमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट तरी स्पष्टपणे, आता मी पंतप्रधानाचं बोलत नाही, मी आता मुख्यमंत्र्यांचं सांगतो. मी जो प्रश्न विचारला पाशा पटेल त्याविषयी सांगा तुम्ही. मी जयाजी सूर्यवंशी जे सांगतायत ते दानवेंकडे गेले. इतकं संवेदनाहीन कसं काय वागू शकतात भाजपचे नेते की मी आता टमाटरची चटणी आणि कांदे भजी खाऊ शकतो? याचा काय, जे तुमच्यावर आरोप होते या सरकारवर की शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार संवेदनाहीन आहे, तुम्ही याचा सदा निषेध देखील करत नाहीत. नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा की सूर्यवंशी साहेब आणि दानवे साहेब मित्र आहेत, घरी येऊन त्यांनी म्हणले असतील, त्यांनी मस्करीमध्ये एक गोष्ट केली असेल की ते सार्वजनिक चर्चा करायची गोष्ट जाहीर पैठणच्या जाहीर कार्यक्रमात झालं. पाशाबाई पैठणच्या जाहीर कार्यक्रमात झालं. हे कसं असतं पाशाबाई की गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्यातून एक भूमिका कळत असते किंवा एक वृत्ती दिसत असते, म्हणून हा विषय चर्चेला येतो. बरोबर आहे. मी काय म्हणतो ऐकून घ्या की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचं आहे का? सूर्यप्रकाश सत्य, परंतु कर्ज होऊ नये म्हणून कर्जमुक्ती सुद्धा होणं गरजेचं आहे. कर्जमुक्ती ऐकून घ्या जरा, कर्जमुक्ती आणि कर्जमाफी ह्या 2 वेगवेगळे विषय आहेत. कर्ज माफ केलं तर आता कर्ज माफ केलं, कोणा 1 लाख रुपये जर त्याला कर्ज दिलं तर आणि जर शेतीमालाला भाव दिला नाही तर दुसऱ्या वर्षी पुन्हा एवढंच कर्ज त्याला पुन्हा आणि कर्जमाफीची नाही. पाशा पटेल, तुम्ही मुद्दा सोडून पुन्हा त्याच ठिकाणी जाताय. राजू वाघमारे, नाही, कसं आहे की साधं गणित आहे हे पंकजजी, की उत्पादन वाढलेलं आहे, सगळीकडे उत्पादन चांगलं झालेलं आहे, तुम्हाला फक्त या शेतकऱ्याला चांगला हमीभाव द्यायचा आहे, त्याचं कर्ज माफ करायचं आहे, त्याला दिलासा द्यायचा आहे. ते करायचं सोडून जर तुम्ही बाकीच्या 10 वर्षाच्या नंतरच्या लॉंग टर्म योजना ज्या तुम्ही सांगताय त्या योजनेचा फायदा ज्यावेळी व्हायचा आहे तेव्हा होईल,
पण आज एक जो शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या जीवाची किंमत काही नाही का हो? त्या जीवाला काही किंमत नाही की बाबा एक शेतकरी मरतोय, उद्या जर एक उद्योगपती मेला किंवा एखादा शेठजी मेला तर त्यावेळी तुमचं धोरण असंच असणार आहे का? प्रश्न काय आहे की या सरकारच्या धोरणाचा प्रश्न आहे. यांना सहकारी ज्या बँका आहेत त्या बँका मोडीत काढायच्या आहेत, तर यांनी आज सावकारामुळे ज्या आत्महत्या झाल्या तर यांनी सावकारांना जास्त परवाने दिले. सावकाराला यांनी पूर्ण पैसे दिले का? तर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, तुम्ही जे कर्ज दिलं त्याचे पैसे यांनी सावकाराला दिले. प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करताय. हा विचार करण्याची जी पद्धत आहे, जी संवेदनशील पद्धत आहे शेतकऱ्याबद्दलची, ती पद्धत या सरकारमध्ये पूर्णपणे अस्तित्वातच नाही. जलयुक्त शिवाराची घोषणा ज्यावेळी पाशाजी करतात तर BJPच्या कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्टर म्हणून पैसे मिळावेत म्हणून ही जलयुक्त शिवार योजना, हे मी म्हणत नाही पाशाजी, तुमचे केंद्रीय मंत्र्यांचं हे वक्तव्य आहे की जलयुक्त शिवारमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांचं भलं झालं, शेतकऱ्यांचं भलं झालेलं नाही. हे माझं वक्तव्य नाही, हे आपल्या शेतकी मंत्र्याचं, कृषी मंत्र्याचं केंद्रीय वक्तव्य आहे. त्याच्यामुळे या सरकारने या महाराष्ट्रामध्ये ज्या फक्त घोषणा करताय तुम्ही, आता ज्या पीक विम्याच्या पैशातून तुम्ही कर्जाचे पैसे घ्यायला तयार आहात, म्हणजे इथे शेतकरी मरतोय त्याला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, त्याच्यातून तुम्ही कर्जाचे पैसे घेताय. ज्यावेळी विरोधी पक्षांचा दबाव वाढला, सगळीकडे दबाव वाढला, तेव्हा तुम्ही लाजे काजे खातर ते धोरण मागे घेतलं. अहो, पीक विम्याचे पैसे मिळालेत आणि ते पण पूर्ण मिळत नाहीत. आज एका सोयाबीनला 12,000 ते 15,000 रुपये खर्च येतो एकराला. पीक विम्याचे पैसे 2,500 ते 3,000, 4,000, त्या 4,000 मधले पैसे पण कर्ज द्या, असं ज्यावेळी हे सरकार म्हणतं त्यावेळी यांना किती संवेदना आहे आणि किती शेतकऱ्यांबद्दल प्रेम आहे. आणि इकडे बसून आपण बोलायचं की आम्ही शेतकऱ्यांसाठी लॉंग टर्म प्लॅन करतोय. कसला प्लॅन? अहो, त्याच्यापेक्षा आणि जो तुमचा प्रश्न आहे की सरकार यांना गंभीर घेईल का, शेतकऱ्यांना कसं गंभीर घेईल? अहो, ज्या शेतकरी एवढे बिचारे गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या मतावर जिल्हा परिषदेत हे निवडून येत आहेत. नक्की या विषयावर आपण पुन्हा बोलूया. ज्यावेळी मतं मिळत आहेत तर हे शेतकऱ्यांकडे कशाला सिरियसली? नक्की राजू वाघमारे, पुन्हा एक छोटासा ब्रेकची या ठिकाणी वेळ झाली आहे. ब्रेकनंतर आपण पुन्हा यावर चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा बघा, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला आजचा सवाल, शेतकऱ्यांचा संपाचा इशारा सरकार गांभीर्यानं घेईल का? बघूया पोल. 80% लोक म्हणतायत नाही, सरकार हा संपाचा इशारा गांभीर्यानं घेईल असं वाटत नाही. तर केवळ 20% लोक म्हणतायत की होय, संपावर जाण्याचा हा इशारा सरकार गांभीर्यानं घेऊ शकेल. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा संपाचा इशारा सरकार गांभीर्यानं घेईल का, हा आजचा सवाल ज्यावर आपण चर्चा करतोय. मी विजय चोरमारे यांच्याकडे जाणार आहे. पत्रकार विजय चोरमारे आपल्यासोबत आहेत. विजय चोरमारे, ज्या मागण्या आता पुढे आलेल्या आहेत, संपावर जाण्याचं कारण जे दिलेलं आहे की या मागण्या पूर्ण झाल्या नाही, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, शेतीमालाला हमीभाव मिळावा, या ज्या मागण्या आहेत, काय वेगळेपण आहे म्हणजे आणि काय अवास्तव मागण्या म्हणायच्या आहेत? या साध्या साध्या मागण्या ज्या वर्षानुवर्षाच्या मागण्या आहेत त्या अजूनही आपण पूर्ण करू शकत नसेल तर मग हे नेमकं धोरण कुठे चाललंय? ते शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मूलभूत मागण्या आहेत, त्यांनी या सरकारने, आधीच्या सरकारनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, हे याची आपण मगापासून चर्चा करतोय. इथं पुन्हा आपल्याला मला एका वेगळ्या गोष्टीकडे न्यायचं आहे. म्हणजे आपण खूप राजकीय चर्चा करतोय, पण या राजकीय चर्चेच्या पलीकडे या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा, शेतीमालाच्या प्रश्नाचा विचार करायला पाहिजे. या सगळ्या दुखण्याचं मूळ आहे ते शहरी माणसांच्या पांढरपेशी मानसिकतेत या सगळ्याचं दुखण्याचं मूळ आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण सरकार विचार करतं नेहमी ते या शहरी मध्यमवर्गीय माणसांना कमी भावात शेतीमाल मिळण्याच्या संदर्भात. उलटा विचार शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्च झाला आहे त्याच्यावर आधारित दर मिळण्याचा विचार करत नाही. इकडं
याच्या त्यांना स्वस्तात माल मिळायला पाहिजे याचा विचार सरकार करतं. आतापर्यंत या संदर्भात मला एकच म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाविषयी माझे काही मतभेद असले तरीसुद्धा मला एकच दिसतात की शरद पवारांनी जे कृषी मंत्री असताना अनेक वेळा ठणकावून सांगितले, ज्यावेळी कांदा दर वाढला किंवा आणखी काही दर वाढला त्यावेळी सांगितले की लोकांनी महाग खरेदी करायची सवय लावायला पाहिजे. म्हणजे राज्यकर्त्यांच्याकडे ही कटुता घेण्याची भूमिका नसते. हा मुळात राज्यकर्त्यांचा दोष आहे. कारण राज्यकर्त्यांचं अडचण अशी असते की त्यांच्या दृष्टीने शेतकरी दुय्यम असतो. हा तो बोलणारा मध्यमवर्गीय आहे, वृत्तपत्रातून वाचकांची पत्र लिहिणारा किंवा आणखी कुठं चौकात जाऊन ओरडणारा तो त्यांच्याशी प्रायोरिटीचा असतो. माझा सरळ साधा प्रश्न असतो, म्हणजे यात आपण सगळे दोषी आहोत, की आपल्याला लाज का वाटत नाही की आपण 2 रुपये दरानं कांदा खरेदी करतोय किंवा 3 रुपये दरानं टोमॅटो खरेदी. आपल्याला लाज वाटायला पाहिजे ना या गोष्टींची. हे आपण खरेदी करतोय हा क्राईम आहे, हा आपण गुन्हा करतोय. हा आपला कुणीतरी मातीत राबणारा, मातीत आयुष्य घालणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टीने हे आपण गुन्हा करतोय याची आपल्याला शहरी मध्यमवर्गीय माणसाला लाज वाटायला पाहिजे मला वाटतं. आणि हा या निर्लज्जपणा हा या सगळ्या दुखण्याच्या मुळाशी आहे. आणि सरकारच्या दृष्टीनं हाच वर्ग, हाच प्राधान्यक्रमाचा वर्ग आहे मला वाटतं. आणि हे मूळ दुखणं आहे राजकारणाच्या पलीकडचं. नक्की जयाजी सूर्यवंशी जो मुद्दा चोरमारे यांनी मांडलेला आहे आणि खरं तर मुळाशी जायला हवं. म्हणजे आता अनेक गोष्टी आहेत, म्हणजे राजू शेट्टींचा मुद्दा आहे, त्यांनी काय म्हटलं, पण चर्चा केवळ राजकारणावर जाईल, तो आपण ती चर्चा टाळूया. मूळ मुद्द्यावर आपण येऊया. नेमकं काय सांगाल, दुखणं कुठे आहे नेमकं आणि त्याचा इलाज नेमका कुठं कसा झालेला नाही? नाही, मुळात आता आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जर विचार करायचा ठरला तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणुकीचा विचार करता की मताचा विचार होतो की मला मतं कोण देणार आहे. आणि मग ज्यावेळेस मताचं राजकारण निर्णय घेतला जातो त्यावेळेस मग आता काय झालंय की शहरामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, नागरीकरण वाढलेलं आहे, त्यांचे मतं व्हायला जाऊ नयेत, त्यांना पगार मिळाला पाहिजे आणि स्वस्त मिळालं पाहिजे, या प्रकारची राज्यकर्त्यांची मानसिकता आहे. मागच्या बी होती आणि यांची बी होती, पण मागच्यामध्ये यांच्यामध्ये बराच फरक आहे असं मला या ठिकाणी मुद्दाम जाणवतं आणि संघर्षाने पाहायला मिळतं. खरं तर कोथिंबिरीच्या जोडीचा भाव पाहताना म्हणजे रुपयाला कोथिंबिरीची जोडी झाली तरी म्हणा तर 50 पैशाने आम्हाला देताल का, या प्रकारचे विचार जे शहरी माणसाच्या लोकांमध्ये येतात ते येतातच कसे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून आता चोरमारे सरांनी विषय जो मांडला की पवार साहेबांनी ठणकावून सांगितलं. आजही औरंगाबादच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये पवार साहेबांनी दिल्लीमध्ये हा विषयाची आठवण करून दिली की मी कांद्याच्या भावाच्या संदर्भामध्ये सातत्याने डोळ्याला पाणी आणणारे पत्रकार असतील, शहरी लोक असतील, मंत्री असतील, संत्री असतील, त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं की अरे महाग घ्यायला शिका. आणि जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाहीये. आणि राज्याने याच्यामध्ये भूमिका बजावली पाहिजे. आता पाशा पटेल सर आता माझे मित्र आहेत, उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. जसं धान्याला भाव मिळाला पाहिजे तसाच आता आमची मागणी आहे की भाजीपाला आणि फळाला सुद्धा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. या प्रकारचं धोरण आता राज्य सरकारने राबवलं, राज्य आणि केंद्राने राबवणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही, तोपर्यंत शेतीमध्ये माणसं टिकणार नाहीत. आता पाशाबाईंनी जो आंध्र प्रदेशचं उदाहरण सांगितलं, तीच परिस्थिती आता हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये झालेली आहे. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपोआप काही ठिकाणी शेती सोडलेली आहे, मुंबईची वाट धरलेली आहे, पण ज्याला जमल ते धरलेले आहे, पण सगळेच काही जाऊ शकत नाही. त्याला वेळ कमी आहे, मी प्रत्येकाकडे जाणार आहे. विनंती आहे की आम्हाला जरी आमचा रोष हा आहे की आम्ही आता संपावर जायचं तर आम्ही संपावर जायची तयारी करू. आता त्याच्यामध्ये यश अपयश या गोष्टी वेगळ्या आहेत, पण आज आमची ती मानसिकता बनत चालली आहे. याच्यावर तुम्ही काय उपाय करणार आहात? नक्की. राजू वाघमारे, वेळ कमी आहे. राजू वाघमारे, हे जे मुद्दे सगळे यांनी मांडले किंवा विजय चोरमारे म्हणाले, राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार नाही करू शकत का आपण? तितके संवेदन तर प्रत्येकाला आपल्याला आहेतच ना. आहे, पण आता प्रश्न असा आहे, मी परत याच्यासाठी एक छोटंसं राजकारणाचं म्हणतो की विजय चोरमारे साहेबांनी जे म्हणालं ते अगदी सत्य आहे. काय आहे की या पक्षाचे जे मतदार आहेत ते सगळे शहरी आणि निम्न शहरी भागातले मतदार आहेत. म्हणजे हे शहरात राहणारे, पेपर वाचणारे, गाडीनी फिरणारे, बस ट्रेननी जाणारे, यांना या मध्यमवर्गीय मतदाराला कोणत्याही परिस्थितीत दुखवता कामा नये अशी या सरकारची भूमिका आहे. कारण ते त्यांचे मतदार आहेत. शेतकरी त्यांचे मतदार नाहीत. आता या जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्यांनी यांना मतदान करून बघितलं, पण आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय की हे कोणत्या पद्धतीने वागतंय. आज अमेरिकासारखा भांडवलशाही देश हा शेतकऱ्याला बाजार यंत्रणेच्या हवाली करत नाही. अमेरिकेत सुद्धा भांडवलशाही असून शेतकऱ्याच्या बाजारामध्ये सरकार हस्तक्षेप करतं. तुमचं जास्त उत्पन्न झालं तर 1964चा अमेरिकेत फूड स्टॅम्प ॲक्ट आहे.
त्या फूड स्टॅम्प ॲक्टद्वारे ते लोक धान्य खरेदी करतात. शेतकऱ्याला अजिबात वाऱ्यावर सोडत नाही. आपल्या इकडे शेती भावाला हमी भरपाई, त्याची जोखीम भरपाई आणि विक्रीचं कर्ज या सगळ्या गोष्टीची जोपर्यंत आपण सांगड घालत नाही आणि या सरकारला जोपर्यंत जाग येत नाही की आत्ता एवढे मरतायत त्यांना तुम्ही आपल्याकडे वेळ कमी आहे. मला शेवटी पाशा पटेल यांच्याकडे कर्जमाफी पाशा पटेल गरजेचं आहे. तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे, म्हणूनच खरं तर तुमच्याकडनं सगळ्यांना अपेक्षा असते. मुद्दा आता हाच आहे की आता 2 महिन्याचा अल्टिमेटम शेतकऱ्यांनी दिलाय, टप्प्याटप्प्याने शेतकरी संपावर जाण्याचा विचार करताय. तुम्ही सरकारमधून नेमकं कसं आश्वस्त करणार आहेत यांना की शेतकरी संपावर जाणार नाहीत? ते त्या गोष्टीचं सरकार गांभीर्याने घेणार, घेतलेलं ते सरकार त्या पद्धतीच्या समित्या अद्याप चालू आहे. पण राजू वाघमारे साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने हसताय, तुम्हाला एक राजू वाघमारेने एका गोष्टीचं उत्तर द्यावं मला. आतापर्यंत शेतीमाल ऊस FRP प्रमाणे भाव ठरतोय, भरड धान्य MSP प्रमाणे ठरतंय आणि कांदा NEP प्रमाणे ठरतंय. एकच शेतातून निघालेली वस्तू 3 पद्धतीनं भाव ठरवायची पद्धत तुमची जी आहे ती कुठला म्हणजे कुठल्या खाटकाचा हात्या बांधलेला होतं माहितीये तुम्हाला? तुम्ही दुसरी गोष्ट मी आणखी एक सांगतो. हा बिलकुल त्या प्रश्नाचं उत्तर द्या, मी राजकारण सोडून देतो. नाही, आपल्याला याच्यावर चर्चा करायची नाही आता. पाशा पटेल, मी तुम्हाला ऐका ना मग. नाही, वेळ संपत आली आहे. तुम्ही सांगा या नेमकं काय करणार आहेत या मुद्द्यावर. हा मी ते सांगतो परंतु एक ओळ आधी सांगून मग ते सांगतो. राजू वाघमारे साहेब, 2011 मध्ये तूर भरपूर पिकलेली होती. आपण फक्त 2 लाख क्विंटल तुरीची खरेदी केली होती आणि 9 महिने पैसे द्यायला लावले होते. आता या सरकारने 31 लाख क्विंटल तूर खरेदी केलेली आहे आणि पैसे सगळे देऊन टाकलेले. पण उत्पादन किती झालं? पैसे दिलेले नाही आहेत. पाशाजी खोटं बोलू नका, पैसे दिलेले नाही आहेत. चेक 1 महिन्यानंतर मिळणार आहे शेतकऱ्याला. चेक 1 महिन्यानंतर मिळणार आहे. मुद्दा हा आपला चर्चेचा नाहीच आहे. राजू वाघमारे हा आपला मुद्दा. पाशा पटेल राजू वाघमारे पाशा पटेल, मुद्दा या ठिकाणी आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलायचं आहे, मी आधीच सांगितलं. मात्र तुम्ही पुन्हा एकदा त्या विषयावर आलात. मला 30 सेकंदात सांगा की नेमकं तुम्ही कसं आश्वस्त करणार आहे जेणेकरून हे संपावर जाणार नाही शेतकरी. शेतकरी संपावर जाण्याची मानसिकता जी झालेली आहे त्याचं शोषण झालेलं आहे कित्येक वर्षापासून, म्हणून तिथली मानसिकता तयार झालेली आहे. पुन्हा तुम्ही तेच बोलताय पाशा पटेल. ठीक आहे, माझी वेळ संपलेली आहे. राजू वाघमारे आपली या ठिकाणी वेळ संपलेली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन खरं तर आपल्याला या विषयावर बोलायचं होतं. खरं तर शेतकऱ्यांचा संपाचा इशारा सरकार गांभीर्याने घेईल का? पाशा पटेल ज्या पद्धतीने सांगतायत त्यांची बाजू, भूमिका आपल्याला समोर, त्यांची काहीशी अडचण देखील आहे. पण सरकारला खरोखर यावर विचार करावा लागेल. कारण आपण नुसता विचार जरी केला की जर शेतकरी संपावर गेले तर हा प्रश्न जरी आपण विचार मनातल्या मनात आणला तरी काय परिणाम होऊ शकतात, याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे आपण विचार करू शकतो. या ठिकाणी आजच्या सवालमध्ये आपण पुन्हा एकदा जाता एकदा पोल बघूया. शेतकऱ्यांचा संपाचा इशारा सरकार गांभीर्यानं घेईल का? बघा काय नेमका पोल आहे. 82% लोक म्हणतात की नाही, सरकार हा इशारा गांभीर्यानं घेईल असं वाटत नाही. आजच्या सवालमध्ये आज इथेच थांबतोय. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. उद्या पुन्हा भेटूया.